काय म्हणतोय पेशंट? ऑल ओके? डॉक्टर मी तर ओकेच होते. उगाच कोणीतरी मला इथे घेऊन आलं. मला ना माझ्या लुक टेस्टला जायला उशीर होत होता. मी जाऊ का? मला ना सुपरस्टार व्हायचंय. दॅट्स द स्पिरिट. हॉस्पिटलच्या बेडवर बसून तुझं हे बोलणं ऐकायला मला खूप मस्त वाटलं. चला मग पळा लुक टेस्टला. म्हणजे मला काहीच झालं नाहीये. तुला उन्हामुळे त्रास झाला असेल म्हणून ते चक्कर आली. आता इथे तुला ग्लुकोज दिलंय, पण भरपूर पाणी पी आणि वेळेवर खा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. बस झालं. थँक्यू. आणि जाताना रिसेप्शन वरून तुझ्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट घे. मोस्टली काही नसेलच त्यात, पण काही वाटलंच तरी भेटायला. म्हणजे माझं ब्लड घेतलं होतं? अगं जास्तीची काळजी म्हणून अशा चाचण्या कराव्या लागतात. तू टेन्शन नको घेऊ. ठीक आहे, येते. थँक्यू. काळजी घ्यायला विसरू नकोस. हो डॉक्टर. मॅडम. लीला मॅडम. हो. ते बिल की तुम्हाला बिल पेड करायची काहीच गरज नाहीये मॅडम. तुमचं बिल ऑलरेडी पेड आहे. खरंच? मला तर वाटलं होतं ती लोणच्याची ऍड टीव्हीवर येणारच नाही, पण आली वाटतं. लीला, तू सुपरस्टार होण्याच्या आधीच लोक तुझी बिलं माफ करायला लागली आहेत. वा, क्या बात. थँक्यू. वेलकम. एजेला शोभेल अशीच आहे ही मुलगी. परफेक्ट एजेची वेंधळी बायको. एवढी बावळट मुलगी मी आयुष्यात कधी बघितली नव्हती. जाताना स्वतःचे रिपोर्ट्स घ्यावेत एवढंही हिच्या लक्षात नाही. वा लीला, तुझ्या आयुष्यातलं एवढं मोठं सिक्रेट माझ्याकडे ठेवून तू खूप मोठं काम केलंस. वहिनी, हा रेड कलर छान दिसतो ना? नाही, एवढं उठून नाही दिसत आहे. हा बघ, हा जास्त छान दिसतो. चला बाळांनो, पण हा पण ऐका, तयारी कुठवर आली आहे जरा अपडेट द्या पटापट. बऱ्यापैकी झाली आहे तयारी आजी. म्हणजे कुठलं डेकोरेशन कुठे करायचं, काय कलर स्कीम वगैरे सगळं मी डिसाईड केलंय. मेन्यू सुद्धा डिसाईड झालाय. लक्ष्मी आणि सरस्वतीनी मेन्यूचं टेस्टिंग केलंय. हो आजी. आणि गेस्ट लिस्ट तयार आहे, पण कुठले गेस्ट कुठल्या रूम्स मध्ये असतील ते मी आता बघतेय. आपण अगदी मोजक्याच आणि आपल्या जवळच्याच लोकांना बोलवलंय नाही का? मग त्यांची व्यवस्था ही नीट व्हायला हवी. हो आजी. नेण्या आणायची सोय देखील आपल्यालाच करायला लागणार आहे, कळलं का? हो आजी, सगळी व्यवस्था आम्ही अगदी नीट बघतोय. हो आजी. आणि लग्नाचे दिवस सोडले ना तर इतर सर्व्हिसेस, खाण्यापिण्याची सोय सगळं केलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अरे वा, छान. खरंच तुम्ही तिघी आहात म्हणून हे इतकं महत्वाचं फंक्शन अगदी सहजगत्या पार पडतं. माझ्यावर कुठलंच टेन्शन नाही. आजी, तुम्हाला माहितीये दुर्गा वहिनींनी माझ्याकडे कोणतं डिपार्टमेंट दिलंय? सांगा सांगा. कोणतं ग? एंटरटेनमेंट. आता लोकांना एंटरटेन करायची जबाबदारी माझ्यावर आहे. बरं, मग तू काय करणार आहेस? लोकांना जोक्स सांगून हसवणार आहेस? हे सुचलंच नव्हतं मला. ही आयडिया पण चांगली. मी लोकांना जोक सांगणार. हा. एंटरटेनमेंटची जबाबदारी म्हणजे फंक्शन मध्ये कुठली गाणी वाजतील ती जबाबदारी सरस्वतीला दिलेली आहे. ऑल्सो आपल्या हॉटेलमध्ये जे नातेवाईक उतरणार आहेत त्यांच्या मुलांना वीकेंडला प्ले अरेनाचे पासेस मिळतील का, ही सुद्धा जबाबदारी सरस्वतीवर आहे. जय्यत तयारी करताय अगदी. यावेळी कोण आलं बरं? मॅडम, मी बघतो.
एकेकाळी याच घरात इथल्याच लोकांबरोबर एकत्र राहत इतकी वर्ष लोटली, विश्वासच बसत नाही. पण मागे केलेल्या चुका मी आता पुन्हा करणार नाही, कारण आता हा किशोर जहागीरदार एका नव्या रूपात त्या घरात शिरणार आहे. एजे सारख्या माणसावर समोरून नाही, पाठीमागूनच वार करायचा असतो. दाखव सर. आजी सर आलेत. कोणते सर? अभिराम तर वर आहे त्याच्या रूम मध्ये. अहो दुर्गा मॅडमचे सर आलेत. किशोर भाऊजी, मी बोलवतो त्यांना. तू आजी मी बरा आहे. आता तू भेटलीस ना. नीता, भाकर तुकडा घेऊन ये बाळा. दुर्गा ये बाळा. ओवाळ. दुर्गा ये बाळा. अरे 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 अरे, परदेशातून आलेला साहेब आहेस बाबा तू. चल 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 वर बस, वर बस. आजी वर बस अगोदर. आजी ऐक, साहेब वगैरे सगळं माझ्या ऑफिसमध्ये. इथे मी तुझा लाडका नातू म्हणून बसलोय आणि मला बसू देत ग. मला खरंच खूप बरं वाटतं. अरे बाबा बस 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 बस. मी कोण तुला अडवणारी रे? हा आजी आजी मी चुकलो ग. घर सोडून जायला नको होतं. आणि इतकं सहज माफ केलंस मला. करणारच ना. हे बघ किशोर, ज्याला गेलं गंगेला मिळा. आता हा विषय परत काढायचा नाही, ठीक आहे? हे घर तुझंच आहे बाळा. तुझं इथे कायम स्वागत आहे. तुला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं ना, तुझा चेहरा पाहूनच मला जाणवलं, समजून गेले बदललाय माझा किशोर. पूर्वीसारखा राहिला नाही तो. तू बदलला नसतास ना, तर दुर्गाच्या एका फोनवरून आपला अहंकार बाजूला टाकून अभिरामच्या लग्नासाठी इथवर आला नसतास. आजी मी तुझ्याकडे हट्ट करू शकतो ना? म्हणजे करू शकतो. काय पाहिजे सांग. तुझा हा हात माझ्या डोक्यावर फिरव ना. आजी मी घराबाहेर पडण्याचा एकटा होतो ग. माझ्याकडे पैसे, गाडी, घर
सगळं होतं. मी गेलो खरा, पण तुझा हा मायेने फिरवणारा हात इथे सोडून गेलो. काय गडबड चालू आहे? बाबा, बाबा मी खरंच चुकलो. मला माहित नाही मी तेव्हा काय विचार करत होतो. माझी चूक झाली बाबा. मी खरंच बदललोय. माझी खरंच चूक झाली. पण मी फक्त माफी मागून ह्या घरात आणि तुमच्या मनात जागा मागणार नाहीये. मी हे सिद्ध करून दाखवणार आहे की मी खरंच बदललोय. थँक्यू एजे. माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त स्मूथ झाली माझी एंट्री. थेट घरात प्रवेश मिळाला. मला खात्री आहे माझा प्लॅनही इतका सहज यशस्वी होईल. आणि तसंही मी या घरात या असल्या इमोशनल गळाभेटी करायला आलोच नाहीये. मी आलोय तुझी वाट लावायला. हे घर तुझंच आहे किशोर. यू ऑलवेज वेलकम. तू या लग्नासाठी आलास, बरं वाटलं. दुर्गा, जसं पूर्वी सगळं होतं तसंच आजही राहील. आणि आय होप जसं मी जे झालंय ते सगळं विसरलं, तुम्हीही सगळं विसराल. अशीच मी अपेक्षा करतो. मी ऑफिसला जातोय, येतो. इथे ठेव. हा मागे सरकव. दुर्गा, सगळ्या वस्तू जशाच्या तशा ठेवल्यात तू. इतके वर्षांनी आलो तरी
सगळं कसं तसंच आहे. हेच सगळं मिस करत होतो मी. पण तुला अगदी खरं सांगू, ह्या सगळ्यापेक्षा जास्त मी तुला मिस केलं. एकही दिवस गेला नाही जेव्हा मी तुझा विचार केला नाही. एकही क्षण गेला नाही जेव्हा मला तुझी आठवण आली नाही. ज्यावेळेस मी हे घर सोडून निघालो होतो त्यावेळेसही तुला तुझी कर्तव्य, तुझी ड्युटी महत्वाची वाटली होती. तू तर माझ्याबरोबर यायला स्पष्ट नकारही दिला होतास. तुला तर माझी एक गोष्टही पटत नव्हती. पण तू बरोबर होतीस. दुर्गा, तू बोलणारेस का नाहीस? का सगळं मीच बोलायचंय? दुर्गा, दुर्गा, माझ्याकडे बघ. दुर्गा, मला एक खरं सांग, तू मला मिस नाही केलंस? दुर्गा, शांत हो. हो बाबा, मी तुम्हाला पाणी विचारायला हवं तर इथे उलटच आहे. बाबा, रेव कुठे आपली? तिच्या आज खूप 2 मोठ्या ऑर्डर्स होत्या ना? अगं, एका केकची डिलिव्हरी मी देऊन आलो, दुसऱ्या केकची रेव द्यायला गेलीये. अच्छा, आले. ये बघ. खूप ऊन आहे बाहेर, मी खूप दमले. बस पाणी आणते. तू बस, मी आणतो. बाबा, बाबा, तुम्हाला माहितीये का त्यांना माझा केक खूप आवडला. त्यांनी मी तिथे होते ना तिथेच ओपन केला आणि म्हणले खूप छान दिसतोय. वा, पण बरं झालं ताई तुम्हाला गाडी दिलीस ते. बाहेर खूप ऊन आहे. अरे किती थकलेल्या तुम्ही. मला माहित होतं की उन्हातून घरी आल्यानंतर तुम्ही दमलेले असणार, म्हणून तुमच्यासाठी खास सरबत करून ठेवलं होतं मी. बाबा, आज काही स्पेशल आहे का? आणि एका बाबाला मुलीचं कौतुक करण्यासाठी काही स्पेशल करायला लागतं का? अरे 2 माझ्या मुली सोन्यासारख्या आहात तुम्ही. दोघी एकत्र येऊन बापाचं ओझं हलकं करता. तुम्ही आहात म्हणून त्या साळुंकीचे हप्ते तरी फिटतायत. तर मी एकट्याने काय केलं असतं देव जाणे. आय हेट टीअर्स पुष्पा. बाबा, काय इमोशनल होत आहे? तुमच्याच तर मुली होत आम्ही नाही करणार तर कोण करणार? हो ना. आणि ना ताई माझी पार्टनर असेल ना की मी जगात काहीही करू शकते, कारण ती असली ना की मला एक वेगळाच सपोर्ट मिळतो. काय पुण्य केलं होतं ना, म्हणून तुमच्यासारख्या मुली मला मिळाल्या. रेऊ, आपण असं काय पुण्य केलं ग की आपल्याला असे बाबा मिळाले? काय माहिती, पण लकी तर आपण नक्की आहोत. या हाताला पट्टी कसली? हो बाबा, ते मी लुक टेस्टला गेले होते ना, तिकडे मला एका पेशंटचा रोल करायचा होता. तर अख्खा सेटअप होता हॉस्पिटल सारखा. मला कपडे पण दिलेले पेशंटचे, तेव्हा त्यांनी हे लावलं.
नक्की ना? तू काही लपवत तर नाहीयेस ना? अहो नाही बाबा, खरंच. नाही, तुझी ही जी काही दगदग चालली ना ती सगळी एक दिवस अंगाशी येईल. हा. दगदग मुलींची नाही, माझी होतीये. बाई, या एवढ्या उन्हामध्ये गावभर हिंडायचं, एकटीने सगळं गावभर फिरायची, एकटी एकटी कामं करायची. लीलाचं कौतुक बस करा आता. किशोर, किशोर. आजी बोलवतात तुम्हाला. ऐक ऐक, थांबेल ती. इकडे बघ. आज इतके वर्षांनी माझी बायको माझ्या समोर मन मोकळेपणाने रडतीये आणि मी आजीला भेटायला जाऊ? आजीना ताटकळत नका ठेवू. बघा प्लीज. अजूनही बदलली नाहीयेस तू, जशीच्या तशी आहेस. आजही तुला तुझ्या भावनांपेक्षा घराप्रती आणि घरच्यांच्या प्रती आणि या घरातल्या लोकांप्रती असलेली कर्तव्य महत्वाची आहेत. काय ग, नक्की काय म्हणायचंय तुला? काय? नाही आहो, ते हिरोईन नाही का होणार? मग पैसे येतील, पैसे आले की मग काय नोकर चाकर ठेवशील आणि आरामात जगशील, असं म्हणायचं होतं मला. काय बोलत बसले ती, मी खूप काम आहेत माझी. हे 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 एवढं काय घेऊन आलीस? एजंटसाठी शेरवानी आणली. अगं मावशी, तू विसरलीस का? आमचं लग्न मोडलंय. ते अंकल आता तुझे होणारे जावई नाहीयेत. माहितीये मला, आणि तुझं लग्न मोडलं याचं तुझ्यापेक्षा जास्त दुःख मला होतंय. जहागीरदारांसारख्या एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला आमंत्रण दिलंय ना, आणि एवढ्या मोठ्या लोकांच्या कार्यात, लग्न कार्यात आपण काही रिकाम्या हाताने जायचं? कालिंदी, बरोबर आहे तुझं. म्हणजे त्यांना काही ना काही द्यावं लागेलच ना. मग आता एजेच्या लग्नात खूप मोठी मोठी माणसं येणार, त्यांचा आहेर सुद्धा खूप मोठा असेल ना. म्हणजे आपण किती मोठा आहेर दिला तरी तो असा लहानच वाटणार, पण काहीतरी द्यावं लागेलच आपल्याला. बरोबर आहे तुझं. हो, हेही माहितीये मला, पण तरी आपण काय रिकाम्या हाती जायचं? काय घेऊन जायला नको? हा, आता त्यांनी त्या लग्नपत्रिकेत छापलंय, कृपया आहेर आणू नये, आणि छापलंय म्हटल्यावर तसा ते हॉलमध्ये स्वीकारणार सुद्धा नाही. म्हणूनच मी असं ठरवलंय की मी त्या सरोजिनीताईंना फोन करणार आणि त्यांच्या घरी जाऊन हा आहेर त्यांना करणार. पण कालिंदी, घरी जाऊन द्यायची काय गरज आहे? हो ना मावशी, तू नको ना त्यांच्याशी सारखं बोलत जाऊस. आता आपला आणि त्यांचा संबंध संपलाय. काय चाललंय सारखं? संबंध संपला, संबंध संपला. एवढे मोठी माणसं आपल्याशी संबंध ठेवायला बघतायत, आणि तुझं काय चाललंय सारखं? तोडायचं तोडायचं म्हणून. जिभेला काही हाड आहे का ग तुझ्या? लाज नाही वाटत असं बोलायला? हे बघ, समाजात वावरताना ना आपली काही कर्तव्य असतात आणि ती आपल्याला पार पाडायची असतात, कळलं? काय तुम्ही येणार? बसा बसा, तुम्ही सगळे घरात बसा. पण काहीही झालं तरी मी सरोजिनीताईंकडे जाऊन त्यांना हा आहेर देणार.